आता वय झाला ना 75 गाठलं काय करणार चला म्हणा नाही पण ह्या धबधब्यावरती माझं ना जीवन तू आटा पेटा करता कधी एकदा जात नाही तर तो कार्यक्रम बघते असं मला वाटतं गाववाल्यानं म्हणून मी हो ह्या वयात सुद्धा तुमच्या वाडीत येतोय असोच कार्यक्रम तरी ठेवा रे बाबा आता तुमच्या वाडीत मी लांबसून ऐकलं निदान होय तर मला वाटतं जवळजवळ त्या घाटकेपर्यंत असं कंदील घेऊन मध्ये इजला रे माझा कंदील मायाचं वाताशी वर केलं
आणि कसो बसो तावड्यांच्या घरापर्यंत निलोय आणि माका ऐकवा केला की नाचे डॉक्टरांचो सत्कार सोहळ होय चालू होतो ते इले त्यांची माघारी निघाली आणि वाडीतले तुमचे ज्येष्ठ कनिष्ठ असे म्हातारे वर्ग सगळे बसलेले बघले माका लय फळाणीला दिले माका लाडू दिले हातात गौरव खाली बाजू ठेवले दाता दिसणार भले तो नरमून दिलो अगोले पण आता आमका दात ठेवले खाऊ खाऊ हा पण तो कसो बसो खाल्लं आणि तो बाजू ठेवले पुढे इले पहिलो कित्या केलं तुला माहिती हा या कंदिलाच्या दिवार रे समजा माझा कंदील मध्ये इथला हाताने पडला तर तुम्हाला कळला तरी असता काय खरे पुढे डोकं आणि काही नाही माझा आवाज 4 दिवस झाले शाम बसलो 2-3 दिवस झाले तुमचा शिमग्याचा खेळ गेलो आपले आडबंदर आपले सडेवाडे पाहून खेळा होते ना माका गंमत वाटता अशी वाटता की थंय जाऊन काय ते 2 गाणी म्हणा होई पण आवाज फुटलो नाही ना तरी पण कसो येडो आकडो आवाज होईना पण म्हणतोय कसे ह्या वाडी तुम्हाला आपुलकी वाटता काहीतरी करीन सारख्या वाटता म्हणून होय मी दरवर्षी येतोय हा कोणा हाक मारूची खोटी आपण पेट देतो कोणा हाक मारूची खोटी खिशात हात काढतात 500ची पण नोट काढता आजपर्यंत मला तो रिकामा हातात पाठवले नाही बरोबर माहिती कोणी असवानी ह्या वाडीत तो कोणी असवानी माका वाड्या एवढी वर्ष माका झाली पण माका कधी कोणी रिकाम्या हातान पाठवल्या नाही ते अनगिटी अमकारे बिचारी आता वय झाला बिचारी घोलात पण येणार आहे मध्ये मध्ये हसता करता पण घराकडे यायची खोटी ती काय बोलता मला कळत नाही पान म्हणता काय चाय म्हणता पण चाय मिळत नाही ना म्हणजे काय पान तुका होय का ती विचारायचं पण माका वाटत चाय पण मी म्हणते मारा दे बिचारी म्हातारी या माका पानावर नको नी तुझी चाय नको मी बसते जाते वाईट नको मिळतो आणि खाते घरात येते पण कधी येऊची छोटी या पान म्हणा नको चाय म्हणा नको किंवा खावता जेवता काय असं दे त्या घरात पण 3 बेराडा खैर जरी रे ना आणि हातात जरी खाल्लं तर कोणी विचारणार नाही रे बाबा मी लांबतो माणूस होय तुमच्या का वाडीतोय मी पण आपुलकी या वाडीची या म्हणून आतापर्यंत मी येतोय जसे नाहीचे डॉक्टर वयाच्या किती वर्षापासून तुमच्या दवाखाने खाल्ल्याने आपण आपुलकीने हात तुमच्या रात्री एवढ्या वेळात दिले आणि कार्यक्रम गेले माका घाटीत कळलं उतारताना की नाशिक डॉक्टर तुमच्या वाडीत इल्लले तुमचं काय ते सत्कार सोडू केलात ना त्या का ते इल्लले माका समजला आता माझा वय असल्यामुळे माका तेवढ्या पुरता जमला नाही ना रे धावत पळत येऊन त्यांच्या कार्यक्रमात अटेंड करून काय ते इंग्लिश शब्द शिरा पडला आमचं शिक्षण नाही ना तेवढा त्याच्यामुळे अटेंड फटेंड असं आमचं काय जमवत नाही पण काय झालं माहिती माझं नातू ना एवढं पाठी लागलो माझ्या की बा आजोबानं मी येते सांगते का बाबा तू काय झपवता नाही तू माझ्याकडे चालवतच नाही आता कमरेन घेऊन माझी ताकद आहे का जाऊची हा आणि तू माझ्या पाठी लागलो आजोबानं मी येते माका थै यावचा माका कार्यक्रम नको बाबा तू येऊ नको मी एकटो जातोय आणि काय तर बघून येते तरी पण तो माझ्या पाठी लागलो आता येता काय समजत नाही काय अर्ध्या दारा बिराड खै इलो काय अर्ध्या वाटे खैलो ह्याव माझ्या खै येतं बाबा अरे बाबा तू आता नेऊ कसो मी अरे हो बाबा पण तुका उचलून देऊ सांग माका झपात काय सांग एक तर माका 2 वर्ष झाली कमरेच्या त्रास म्हणजे कमरा माझी दुःख चाळवलेली ना अरे बाबा माझ्या राजा काय करतात काय तू बाबा आठवण देत ये बाबा ये तुका उचलून घेऊ काय बघते काय दहावीचं कामात शिरा पडो काय माहिती आहे पोरांग जन्मा घालूची आणि नातवंग खेळूची ही आज्या आजोबाची काम बरोबर बाबा मोडले तर चालत पण पोरांग टाकायचा नाही कारण त्यांना पण आवडा ना म्हणतो इलो ना एवढं बाबा अकडे बघ समोर बघ खाली उतारशी काय माहिती आहे आता आजो झालो म्हातार तुका जर एवढं अक्के लब्जवर फिरवलंय ना तो उद्या सकाळी उठवतो पण नाही रे काय सांगतोय माझ्या पाठून फिर पण मला कमरे बसव सांगा नको रे या कुमार कामासून घेतले पाठून कोण ठेवलं काय झालं बाबा योग्य योगो लब्धी कधी पण ह्याचा हाक मारा योग्या बाबा माका आज गरज आहे 100-200 रुपयाची बाबा औषध केल्या नाही येणं होत रे पण दुपारी येणार संध्याकाळी कार्यक्रम म्हणून येऊ आता माका सांग
आता एसटी बिष्टी आमका जमनत नाही आता ह्या वयात आमचा हाफ तिकीट हा पण काय होतं माहितीये एसटी नाही जातं खूप आता एकदम मोडलेली आहे म्हणून हळूहळू बसून चलत दिले तेव्हा काय खिशात काय टाकलं असलं तर बाबा देशी उतरा जाताना तरी पैसे होय येताना चलत दिले जातानाची काहीतरी सोय कर रे बाबा बघ लबजड दिल्यानंतर ना लोगो बनव आणि कोण पण असं अगदी मंगेशला ती माहिती टेम्पो हरतो त्याका हात मारची गोष्ट तो टेम्पो भाड्याचे 1 रुपये न घ्या पण येतात पण पैसे मागले ना मी बाबा मला उतारत नाही ना 600 देऊन जातो माझ्या मागतून ये बाबा काय झालं आम्हाला लाडू खाल्ले वाय जरा कप चढावलो अरे 2 दिवस झाले इडियाचा बंडल शिरा पडला भेटला नाही ना त्याच्यामुळे काय झाला कप चढावला 2 दिवस आता ह्या काय सांगलेलं आहे मी ह्या का 2 वेळा काकेवर कसं राहिलं तू काकेवर घेऊ को शिरा पडा आता तू या बाजू बरोबर बाबा बरोबर सरळ बस रे बाबा अरे बाबा माझ्या बाई काय सांगा नको सापडला तो नाच पण नाही माका नाही नेला तुम्ही माका विचार तुम्ही दोघं पुढे राहा चिरा पहिले तुमका कामरेल घ्यावा ह्याच्यावर घ्यावा त्याच्यावर घ्यावा हा मी काय म्हणतोय ह्या लबजड कार्यक्रम चालताना तेव्हा आयुष्यभर कधी विसरायचं नाही मात्र कारण मी एवढं म्हातारं झालोय या वाडी जेव्हा जेव्हा येतोय खय आबा पुजारी ठरवते अशोक पुजारी माहिती तुका तुका नाही माहिती लहानच ना त्यांच्या घरापर्यंत गेले ना तर त्याच्यासोबत मागायला होता रे बाबा कुकड्या करण्याची नाही आता कारण कोणी कुणीच नाही आता पण निदान सुरळीत आणण्याची पेट काय म्हणा कप काय म्हणा मला पण मी खातोय म्हणून सांगतोय ह्या वाडी कधी विसरा नको ऐकला तो काय सांगलं ह्या वाडी कधी विसरायचा नाही अरे ह्या वाडीतून जो कार्यक्रम आहे ना आयुष्यात कोण करू शकत नाही असे कार्यक्रम करणारे आतापर्यंत नाटक केले ना झाला कसा पिढी आता आपली ना जवळजवळ अशी सरक चाललेली आहे पोरगे ज्या रामलो ना 700 मुंबई जातात आता हय कोण लोक आणि कार्यक्रम करतो लोक ना पण आता जे ह्याच्या अगोदर जे गेले ना त्यांना काहीतरी कळतात वाढीत काहीतरी कार्यक्रम हो पुन्हा आज उदय लग्न बोल त्या दिवशी ते का म्हटलं नाही बाबा तुमच्या वाडीत मी येतोय पण वाडीत तू पहिलं वय माझ्यावर तो कार्यक्रम आहे ना त्या तू नाही लिहिलं तर करतो कोण हा त्यामुळं ना माझा सांगणं त्यांनी ऐकले आणि